ऑफ ऑप्टिकल टेलिस्कोप. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईट, वेवलेंथ ऑफ द लाईट रेज, टाइप्स ऑफ टेलिस्कोप या सगळ्या पॉईंट्सचा अभ्यास केला. आता आज आपण टाइप्स ऑफ ऑप्टिकल टेलिस्कोप पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की ऑप्टिकल टेलिस्कोपला आपण विजिबल रेडिएशन टेलिस्कोप असं म्हणतो. तर जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे त्यामधले 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर या वेवलेंथ असलेले लाईट रेडिएशन्स आपल्या डोळ्यांना विजिबल असतात आणि हे लाईट रेडिएशन कलेक्ट करण्याचं काम जे टेलिस्कोप करतात आणि हेवनली बॉडीजचं जे क्लिअर पिक्चर आपल्याला देतात, these telescopes are known as optical telescope or visible radiation telescope. तर ऑप्टिकल टेलिस्कोपचे प्रामुख्याने दोन टाइप्स आहे, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप अँड रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप अगेन डिवाइडेड इंटू टू सब टाइप्स, न्यूटोनियन टेलिस्कोप अँड कॅसिग्रेन टेलिस्कोप. तर ऑप्टिकल टेलिस्कोप जे फर्स्ट पॉईंट आहे ऑप्टिकल टेलिस्कोपमध्ये, मोस्ट ऑफ द ऑप्टिकल टेलिस्कोप are made with the lenses, but some optical telescope are made using concave mirrors. Two main subtypes of the optical telescope are as follows. तर जे विजिबल रेडिएशन टेलिस्कोप आहे हे विजिबल रेडिएशन टेलिस्कोप स्पेशली लेन्सेसचा वापर करून केला जातो, परंतु काही ऑप्टिकल टेलिस्कोप असे आहे की ज्यामध्ये कॉन्केव मिरर्सचा सुद्धा उपयोग हा केला जातो. तो ऑप्टिकल टेलिस्कोपचा जो पहिला मुख्य प्रकार आहे, जो मेन टाईप आहे, तो आहे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. These telescopes are made with two or more lenses. Light rays change their direction while passing through the lens. This is called refraction. Hence, telescopes are made with the lenses are called refracting telescope. तर रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप हे लेन्सेसचा वापर करून केला जातो. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त लेन्सेस यूज केले जातात. तर रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपला रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप असंच का म्हटलं जातं, तर आपल्याला माहिती आहे की लाईट रेज जे ट्रॅव्हल करतात दे ऑलवेज ट्रॅव्हल अलॉंग अ स्ट्रेट डायरेक्शन, परंतु ज्यावेळेस लाईट रे पास होतात फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू दी अनादर ट्रान्सपरंट मीडियम, काय होतं की लाईट रेज त्यांचा पाथ हा चेंज करतात, म्हणजे ते काही सर्टन अँगलमध्ये बेंड होतात. तर त्या प्रोसेसला आपण रिफ्रॅक्शन असं म्हणतो. रिफ्रॅक्शन मीन्स चेंजिंग द पाथ ऑफ लाईट रे. त्यामुळे या टेलिस्कोपला रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप असं म्हटलं जातं. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप हॅव सम लिमिटेशन्स बाय डिफॉल्ट. तर रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपचे काही लिमिटेशन्स आहे, काही त्रुटी रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपद्वारे मिळणाऱ्या इमेजेसमध्ये असतात. तर त्यापैकी पहिली जी लिमिटेशन आहे, इन ऑर्डर टू गेट अ ब्राईट अँड क्लिअर इमेज lenses must be used large as possible. However, making such large lenses is very difficult. Besides, such large lenses become heavy and tend to get distorted. तर रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपमध्ये लेन्सेसचा वापर करून हा टेलिस्कोप तयार केला जातो. तर या लेन्सेस थ्रू जितके हेवनली बॉडीजद्वारे येणारे जे रेडिएशन्स आहे हे कलेक्ट करण्यासाठी ॲज लार्ज एज पॉसिबल लेन्स हा तयार केला जातो. परंतु जो लार्ज लेन्स असतो त्याला हँडल करणं हे डिफिकल्ट असतं आणि त्याचबरोबर त्यामधून मिळणारी जी इमेज असते ती डिस्टॉर्टेड असण्याची शक्यता असते, म्हणजे क्लिअर इमेज आपल्याला मिळत नाही. द लेंथ ऑफ द टेलिस्कोप ऑल्सो इन्क्रीजेस विथ द लार्ज लेन्सेस. सच टेलिस्कोप बिकम्स डिफिकल्ट टू मॅनेज. जर लेन्सेसचा आकार वाढला तर टेलिस्कोपची लेंथसुद्धा वाढते आणि टेलिस्कोपची लेंथ वाढली तर त्या टेलिस्कोपला हँडल करणं, त्याला मॅनेज करणं डिफिकल्ट होतं. इमेजेस फॉर्म बाय द लेन्सेस हॅव एरर्स ऑफ कलर्स ड्यू टू द क्रोमॅटिक ॲबिरेशन. तर या रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपद्वारे जे पिक्चर्स मिळतात, जे इमेजेस मिळतात हेवनली बॉडीजचे, क्रोमॅटिक ॲबिरेशनमुळे कलर जे आहेत त्यांचे क्लिअर दिसत नाही, म्हणजे ते इमेज जे आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये कलर आपल्याला प्रिंट होत नाही. तर क्रोमॅटिक ॲबिरेशनची जे लिमिटेशन आहे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपद्वारे आपल्याला जे इमेजेस आहे क्रोमॅटिक ॲबिरेटेड इमेज मिळतात. सो ऑल दीज आर लिमिटेशन्स ऑफ द रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. देन फर्दर टाईप ऑफ द ऑप्टिकल टेलिस्कोप इज रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. Reflecting telescopes are designed such as to overcome the limitation of the refracting telescope.
तर रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपचे लिमिटेशन्स आपण बघितले की रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपमध्ये लेन्सेसचा आकार मोठा असल्यामुळे त्यांना हँडल करणं, त्या पद्धतीचे लेन्सेस मोठे तयार करणं ही एक लिमिटेशन असते. त्यामुळे डिस्टॉर्टेड इमेज मिळते आणि त्याचबरोबर क्रोमॅटिक ॲबरेटेड इमेजसुद्धा मिळू शकते. लिमिटेशन्सवरती ओव्हरकम करण्यासाठी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप हा तयार केला जातो. लाईट रेज गेट रिफ्लेक्टेड बाय द कॉन्केव्ह मिरर्स इन दिस टेलिस्कोप, हेन्स दीज आर कॉल्ड रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. तर या रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपमध्ये अलॉंग विथ लेन्स मिरर्सचा सुद्धा वापर हा केला जातो. तर मिररद्वारे लाईट रेज हे रिफ्लेक्ट केले जातात आणि रिफ्लेक्ट केलेले लाईट रेज आयपीसद्वारे आपल्याला क्लिअर इमेज मिळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. इट इज इजियर टू मेक लार्ज मिरर्स ॲज कम्पेअर टू मेकिंग द लार्ज लेन्सेस. बिग मिरर्स कॅन ऑल्सो बी मेड बाय कंबायनिंग सेव्हरल स्मॉलर पीसेस ऑफ द मिरर्स and thus the weight of such concave large mirror is too less than of the lens and of the same size. तर जे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपमध्ये लार्ज लेन्स आपल्याला तयार करावा लागत होता, तर लार्ज लेन्सची साईज जर मोठी झाली, म्हणजे जो लार्ज लेन्स आहे त्याची साईज जर मोठी असेल त्याला हँडल करणं आणि लार्ज लेन्स तयार करणं डिफिकल्ट असतं आणि त्याची वेटसुद्धा जास्त होतो. परंतु रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपमध्ये आपण कॉन्केव्ह मिरर वापरतो. तर कॉन्केव्ह मिरर हा पाहिजे तेवढ्या मोठ्या आकाराचा छोटे छोटे स्मॉल पीसेस ऑफ द मिरर्स त्याला कंबाईन करून हे करता येतं आणि एखाद्या लार्ज लेन्सच्या कंपॅरिझनमध्ये त्याचा वेटसुद्धा खूप मिनिमम असतं. त्याच्यामुळे त्याला हँडल करणं आणि टेलिस्कोपमध्ये मॅनेज करणं ते इझी असते. इमेजेस फॉर्म बाय द मिरर्स डू नॉट हॅव एरर्स ऑफ द कलर्स. तर जे लिमिटेशन रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपमध्ये पाहतो आपण, क्रोमॅटिक ॲबरेशन्स आपल्याला जाणवतं. तर जे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपमध्ये कोणत्याही बाबतीत कलरशी रिलेटेड जे एरर्स आहे ते इमेजेसमध्ये मिळत नाही. 2 सब टाईप्स ऑफ द रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आता रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप हे 2 टाईपचे असतात. पहिला आहे न्यूटोनियन टेलिस्कोप अँड देन सेकंड द कॅसिग्रेन टेलिस्कोप. नाव फर्स्ट द न्यूटोनियन टेलिस्कोप. इन दिस one concave and one plane mirror is used. Concave mirror is used to receive the light coming in from source and reflect to the plane mirror. तर न्यूटोनियन टेलिस्कोपमध्ये एक कॉन्केव्ह मिरर आणि एक प्लेन मिररचा वापर हा केला जातो. कॉन्केव्ह मिररवरती लाईट सोर्सद्वारे पडणारा लाईट रेज हा फॉल होतो, म्हणजे कॉन्केव्ह मिररवरती लाईट रेज फॉल होतात. कॉन्केव्ह मिररवरनं रिफ्लेक्ट झालेले लाईट रेज प्लेन मिररवरती पडतात आणि प्लेन मिररवरनं रिफ्लेक्ट होऊन आयपीसद्वारे आपल्याला ते पिक्चर ऑब्झर्व करता येतं. प्लेन मिरर देन डिफ्लेक्ट दीज लाईट रेज फॉर फोकसिंग टू पास थ्रू द आयपीस. मग प्लेन मिरर हे सगळे लाईट रेज परत एकदा डिफ्लेक्ट करतील, आयपीसपर्यंत नेतील आणि आयपीस थ्रू आपण जे हेवनली बॉडीजचा इमेज आहे ते क्लिअरली ऑब्झर्व करू शकतो.